मित्रांनो, तुमच्या डोळ्यासमोर एखादी अशी मोठी रॅली निघून जात असेल, तर तुम्हाला एवढी मोठी रॅली कॅप्चर करता येत नसेल, तर काय करा, ह्या दोन गोष्टी करायला विसरू नका. आता सगळ्यात अगोदर काय करा, आपल्या अकाउंटला फॉलो करा. आणि सेकंड म्हणजे काय, आता इथे बघा, स्टॉक हा एक स्टॉक आहे फॉर एक्झाम्पल. आता याच्यामध्ये डिलिव्हरी असो का इंट्राडे असो, मार्केट आणि लिमिट प्राईस या दोन प्राईस असतात. ओके, आता मार्केट प्राईस म्हणजे काय, आता या स्टॉकची ही जी रनिंग प्राईस असते तिला मार्केट प्राईस म्हणतात. ओके, आता लिमिट प्राईस म्हणजे काय, तर लिमिट म्हणजे काय असते की आपण इथं लिमिटवर क्लिक करू तर तुम्हाला त्याला किती क्वांटिटी बाय करायची हे टाकायचं आणि तुम्हाला हा स्टॉक किती रुपयाला बाय करायचा आहे. आता 7 रुपये 34 पैसे समजा करंट प्राईस आहे, तुम्हाला जर 5 रुपयाला बाय करायचं असेल तर तुम्ही इथं 5 रुपये टाकायचं आणि खाली इथं प्लेस ऑर्डर करायचं. ओके, म्हणजे हा स्टॉक जेव्हा इथं 7 रुपयाला असेल, 7 रुपयाने जेव्हा तो 5 रुपये येईल तेव्हा तुम्हाला तिथं ऑर्डर भेटेल. आता भरपूर जण चुका काय करतात, इथे लिमिटवर क्लिक करतात आणि इथं काय करतात, 10 रुपये टाकतात. ओके, तर एंजल वनमध्ये काय आहे की लिमिट प्राईस म्हणजे काय असते की जेव्हा तुम्ही इथं 10 रुपये प्राईस टाकसाल तरी ती ऑर्डर काय होते, डायरेक्ट मार्केट प्राईसवर एक्झिक्यूट होते. बट तुम्ही जेव्हा त्याला लिमिट टाकसाल आणि 7 रुपयाच्या खाली जी पण प्राईस टाकसाल, ओके, तर ते तुमची लिमिट प्राईस असेल. म्हणजे सिम्पल काय की जर 7 रुपयाला किंमत आहे, इथं तुम्ही 5 रुपये लावली तर जोपर्यंत हा स्टॉक इथे डाऊन साईडला 5 रुपयापर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्हाला लिमिट ऑर्डर भेटत नाही. ओके, आता इथं तुम्ही एक अशी ऑर्डर लावून टाकली तर तुम्हाला एक चांगली रॅली तिथे तुम्ही कॅप्चर करू शकता. ओके, आता स्टॉप लॉस ट्रिगर ऑर्डर वेगळे वेगळे असतात. तुम्हाला जर आणखी कोणती ऑर्डर कशी लावायची माहिती करून घ्यायचं असेल तर काय करा, लगेच कमेंटमध्ये टाईप करा.